ओके. तर या दिवसामध्ये आपण एक नवीन विषय मालिका सुरू केलेली आहे. मागच्या आठवडे आपण त्याची सुरुवात केली आणि माझी आशा आहे आपण सर्वजण त्याद्वारे आशीर्वादित झालेले आहात. विशेष करून सुदृढ मंडळी कशी दिसते नाही का? आणि ही जी विषय मालिका आहे ही सुरू करण्याचा उद्देश एकच आहे की खऱ्या रीतीने जे सुदृढ मंडळी नाही का त्याचं स्वरूप आपल्या समोर यावं. पवित्र शास्त्रीय दृष्टिकोनातून मंडळी काय आहे हे आपण अधिक जवळीकतेने समजून घ्यावं. आणि मंडळीचं मोल किती अद्भुत आहे की जर ख्रिस्त आपला प्राण मंडळीसाठी देतोय नाही का, तर किती ती मोलाची आहे. ख्रिस्त त्याच्या लोकांसाठी त्यांच्यावर केलेली प्रीती आणि दया किती अद्भुत आहे. या सर्व गोष्टी आपण याद्वारे अभ्यासत आहोत. विशेष करून मागील आठवड्यामध्ये आपण याची सुरुवात केलेली असताना सगळ्यात पहिला जे सत्य आपण हाताळलं ते म्हणजे काय की या सुदृढ मंडळीचा पाया काय, कुठं ही मंडळी रचल्या गेलेली आहे खऱ्या रीतीने. आणि आपण बघितलेलं आहे की याचा रचनाकार खुद्द ख्रिस्त आहे. मत आहे याचा मला असं वाटतं 16व्या अध्यायामध्ये, बरोबर. मग त्याच्या 16व्या अध्यायामध्ये जिथं पेत्राने दिलेली कबुली आणि ख्रिस्त म्हणतो की यावर मी माझी मंडळी रचणार आहे. ख्रिस्त म्हणताय की मी मंडळी रचणार आहे. तर मंडळी रचणारा खुद्द ख्रिस्त आहे. आणि मंडळी ही ख्रिस्ताच्या तत्वावर रचल्या गेलेली आहे. मंडळी ही ख्रिस्ताच्या व्यक्तित्वावर रचल्या गेलेली आहे. मंडळी ही खुद्द ख्रिस्तामध्ये रचल्या गेलेली आहे. आणि मंडळीचं जीवन रस आणि मंडळीचं सर्व काही मूळ ख्रिस्त आहे नाही का. आपण थोडक्यात मागील आठवडे आपण शिकलेलो आहे. कारण ख्रिस्ता विना मंडळी काहीच नाही. आणि त्याचं वर्णन करत असताना पाऊल पत्रामध्ये अशा प्रकारे करतो की मंडळी जे आहे ते एक शरीर आहे. ख्रिस्त मस्तक आहे नाही का. आणि मग जर मस्तक आणि शरीराचा जर तो उल्लेख करतो तर त्याच्या मागचा उद्देश हाच आहे की जर मस्तक नाही तर शरीर नाहीये, बरोबर. म्हणजे जर आपण म्हणतो एखादी मंडळी आहे आणि त्या मंडळीमध्ये जर ख्रिस्त गौरविला गेलेलं नाही, जर ख्रिस्त रूपी खडकावर जर ती मंडळी रचल्या गेलेली नाही, तर ती मंडळी मंडळी असू शकत नाही. जगाच्या दृष्टीने ती मंडळी असू शकते, परंतु पवित्र शास्त्रीय दृष्टीने ते एक मृत जमाव आहे, बरोबर. पण आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्त सर्व पुरवठा करणार आहे. ख्रिस्त महान मस्तक आहे जिथून पूर्ण मंडळीला पुरवठा होतो नाही का, त्या शरीराला पुरवठा होतो, ज्यामुळं पूर्ण अवयव चालतात, बरोबर की नाही. जसं आपलं मस्तक आपल्याला आज्ञा करतं तसे आपले सर्व शरीर कार्य करतं. तशाच प्रकारे ख्रिस्त कार्य करणार आहे. तर थोडक्यात आपण पहिल्या सत्यामध्ये या गोष्टी शिकलेलो आहे. जे नवीन आहे त्यांच्यासाठी मी पुन्हा उजळणी ती केलेली आहे. आता दुसऱ्या सत्याकडे आपण जाणार आहोत. जवळजवळ 8 आठवडे आपण ही जी उपदेश मालिका आहे त्याच्यावर घालवणार आहोत. तर हा दुसरा आठवडा आहे आणि याच्यामध्ये आता आपण सगळ्यात अगोदर तिचा पाया किंवा मूळ पाहिलं. त्यानंतर आता त्याची गुण वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. सुदृढ मंडळीची गुण वैशिष्ट्ये नाही का. कारण प्रत्येक व्यक्तीबद्दल जर आपण पाहिलं तर त्या व्यक्तीला आपण कशा प्रकारे ओळखतो. एखाद्या व्यक्तीबद्दल जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही तो व्यक्ती कसा आहे त्याचं तुम्ही वर्णन कसं कराल. जसा एखादा व्यक्ती जर माझ्या नजरेत आहे आणि तो नेहमी रागीटपणा करतो नाही का, तो नेहमी कसा तरी वागतो वेडा वाकडा, तर माझ्यासमोर त्याचं वर्णन कसं येतं. त्याचं वागणं माझ्यासमोर दाखवतं त्याची गुण वैशिष्ट्ये नाही का, की तो व्यक्ती कसा आहे, अरे तो फार रागीट आहे, मी लगेच म्हणतो का, कारण त्याच्या गुणांवरून मी ते समजतो, बरोबर की नाही. पण ज्यावेळेस मंडळीबद्दल आपण पाहतो तर पवित्र शास्त्राची जी सुदृढ मंडळी आहे तिची जी गुण आहेत, तिची जी गुण वैशिष्ट्य आहेत ती पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आहे. आपण कशी ओळखू शकतो की ही मंडळी सुदृढ आहे. ही मंडळी सुदृढ आहे कारण नक्कीच आपल्याला पाहायला भेटते. याचा अर्थ मी असं म्हणत नाही की अम, मंडळी जी आहे ती नाही का की पूर्णपणे किंवा परिपूर्ण आहे असा याचा अर्थ होत नाही ज्यावेळेस सुदृढ मंडळी म्हटलं जातं. कारण आपल्याला माहित आहे की मंडळी परिपूर्ण नाहीये आत्ताची. नक्कीच भविष्यात ज्यावेळेस ख्रिस्त येईल त्यावेळेस या गोष्टी आपण त्याला सामोरे जाणार आहोत. परंतु ज्यावेळेस आपण मंडळीबद्दल विचार करतो तर त्याची जी गुण वैशिष्ट्ये आहेत त्यामधून आपण समजून घेऊ की सुदृढ मंडळी कशी दिसते.
तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय का मी शेअर केलेलं? ओके, दिसतंय. ओके. तर याकडे आपण जात असताना प्रेषितांची कृत्य दुसरा अध्याय वचन 42 जे आहे, अ, त्याकडे आपण लक्ष केंद्रित करूया. आणि विशेष करून दुसरा अध्याय वचन 42 ते 47 मधून आपण ह्या मंडळीची, सुदृढ मंडळीची जी गुणवैशिष्ट्ये आहेत, ते आपण थोडक्यात अभ्यासणार आहोत आणि थोडक्यात आपण ते पाहणार आहोत. तर ते ते तो भाग आपण ऐकूया. प्रेषितांची कृत्य दुसरा अध्याय, वचन 42 ते 47. ओके. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अ, अद्भुत कृत्य व चिन्हे घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत. घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सालच मनाने जेवत असत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालत असे. आता सगळ्यात अगोदर हा जो संदर्भ आहे त्याची पार्श्वभूमी आपण पाहूया. आपल्याला माहित आहे कुठं घडलेला आहे, कधी घडलेला आहे. पेंटिकॉस्टचा दिवस आहे, बरोबर. प्रभू येशू ख्रिस्ताचं नुकतंच स्वर्गारोहण झालं, त्यानंतर 10 दिवसाची घटना आहे. पेंटिकॉस्टचा दिवस आला जिथं अद्भुत रीतीने देवाच्या आत्म्याचा वर्षाव त्याच्या शिष्यांवर झालेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि सामर्थ्याने हा जो पेत्र, जो अगोदर डगमगणारा होता नाही का, तो भिवून पळणारा होता, आता तोच कितीतरी सामर्थ्याने आणि धैर्याने तो उभा राहिलाय आणि तो अगदी स्पष्ट रीतीने ख्रिस्त गाजवत आहे. आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे की विविध भागातून आलेले लोक त्यांच्या हृदयाला देवाच्या आत्म्याने चुरचूर लावली. आणि आपल्याला पाहायला भेटतं की देवाने तिथं जवळजवळ 3,000 लोकांची भर पाडली मंडळीची तिथं सुरुवात झालेली आहे अद्भुत रीतीने नाही का. आणि तिथं असं दाखवलं की देवाने, देवाच्या आत्म्याद्वारे अद्भुत रीतीने ते घडून आलेलं आहे. आणि तिथं मंडळी जी स्थापित झालेली आहे. आता ही पहिली मंडळी, तिची जीवनशैली कशी होती, तिची जीवनशैली कशी होती ती पाहत असताना आपल्याला कमीत कमी 8 अशी जी गुण वैशिष्ट्य आहेत ती या संदर्भामधून शिकायला भेटतील, जी आपल्या समोर आहे स्क्रीनवर. त्यामध्ये सगळ्यात पहिलं प्रेषितांच्या शिक्षणात, त्याच्यानंतर दुसरं सहवासात, तिसरं भाकर मोडण्यात, प्रार्थना करण्यात, त्यानंतर आदर, त्यानंतर प्रेम आणि उदारता दाखवण्यात, त्यानंतर आनंदी उपासना आणि स्तुती करणं, आणि सुवार्तिक वाढ. तर ही जी 8 गुणवैशिष्ट्ये आहेत एका संदर्भामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, जी पहिल्या मंडळीचं जीवनशैली होती. आणि त्या जीवनशैलीमधून आपण समजून घेऊ शकतो की सुदृढ मंडळी ही कशी दिसू शकते. आता सगळ्यात अगोदर जे वचन आहे त्याकडे आपण लक्ष केंद्रित करूया. आपल्या पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही पाहू शकता त्या वचनाची सुरुवात कशी होते. वचन 42 पहा, ते प्रेषितांच्या शिक्षणात व सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. ओके. तर तत्पर असत, आता मराठी भाषेमध्ये ज्यावेळेस ती रचना केली गेलेली आहे, तर तत्पर हा जो शब्द आहे ना शेवटी आपल्याला पाहायला भेटतो. पण ज्यावेळेस तुम्ही मूळ भाषेमध्ये पाहता आणि ज्यावेळेस तुम्ही इंग्लिश भाषेमध्ये पाहता, तर तत्पर हा जो शब्द आहे ना सगळ्यात सगळ्यात सुरुवातीला पाहायला भेटतो. आणि तो शब्द समर्पण नाही का, समर्पणाबद्दल दाखवणारा तो शब्द आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही तत्पर या शब्दाबद्दल विचार करता, तर सगळ्यात अगोदर तत्पर असतात या शब्दावर आपण विचार करूया. ही जी मंडळी आहे, ज्यावेळेस तत्पर असत म्हणजे काही ना काही कार्य करत राहणं. तत्पर म्हणजे काय बरं, तो शांत असा पुतळ्यासारखा नाही बसून राहा, बरोबर की नाही. तत्पर लगेच झटपट काम करायचं, काम करत राहणं नाही का. तो थांबत नाही, ते थांबत नाही, अशाच प्रकारचा हा शब्द आहे की सतत सतत चालणारा नाही का, चालू राहणारा, किंवा त्याला समर्पण आपण म्हणू. जसा जर माझा श्वास थांबला तर मी मरून जाईल. हा श्वास सतत चालू आहे, हा श्वास चालू आहे म्हणून मी जगतो नाही का. तत्पर हा शब्द तशा प्रकारचा आहे. आणि ही मंडळी जी आहे तत्पर असत. आता कशामध्ये तत्पर होती,
तर पुढे आपल्याला ही 8 गुण वैशिष्ट्ये पाहायला भेटतील. त्यातील पहिलं म्हणजे प्रेषितांच्या शिक्षणात सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात अ, सगळ्यात जी गरज आहे मंडळीची, ज्यामुळे मंडळी सुदृढ होते नाही का, ज्यामुळे मंडळी बांधली जाते, ज्यामुळे मंडळी जी आहे दिवसेंदिवस अगदी ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये घडवली जाते. त्यासाठी देवाने सगळ्यात मोलाचं साधन दिलेलं आहे आणि ते म्हणजे प्रेषितांचं शिक्षण. बरोबर. आता प्रेषितांचं शिक्षण त्याबद्दल बोलत असताना जे देवाचे सेवक आहेत, विशेष करून कॅल्विन, ते अशा प्रकारे म्हणतात की जसं शरीर आत्म्याशिवाय राहू शकत नाही, तसंच वचनाच्या प्रचाराशिवाय मंडळी राहू शकत नाही. ज्या मंडळीमध्ये देवाच्या वचनाला स्थान आहे, ती मंडळी खऱ्या रीतीने आपल्याला पाहायला भेटतं की त्या सुदृढ मंडळीचा एक भाग आहे. आपल्याला पाहायला भेटतं की आज मंडळीमध्ये ह्या गोष्टीचा खूप अभाव आहे. अ, मंडळीची सुरुवात उपासनेची होते. आठवड्यातून एक दिवस मंडळी एकत्र येते. त्यामध्ये उपासनेची सुरुवातच गीतं असतात. नक्कीच चांगली गोष्ट आहे. परंतु त्या गीतांसाठी, त्याच्यानंतर साक्ष देण्यासाठी आणि इतर गोष्टींसाठी इतका वेळ दिला जातो, की ज्यामुळं शेवटी वचन त्याच्या तुलनेमध्ये गीतं आणि ह्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, तिथं 1 घंटा घालवल्यानंतर वचनाची ज्यावेळेस वेळ येते, त्यावेळेस अगदी 5 मिनिटं, 10 मिनिटं फक्त वेळ घालवण्यात येतो, नाही का? आणि अशी मंडळी जी आहे, ती मंडळी खरी मला असं वाटतं, की अ, जिवंत मंडळी असू शकत नाही, कारण ती वचनासाठी असुसलेली नाहीये. सगळ्यात पहिलं मंडळीचं गुण काय आहे, की तो म्हणजे देवाच्या वचनात रमणारी. मंडळी जी आहे, सुदृढ मंडळी, ही देवाच्या वचनासाठी आसुसलेली आहे. जसा स्तोत्रकर्ता जो आहे 42व्या स्तोत्रामध्ये म्हणतो, की जशी हरिणी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. हे एका विश्वासणाऱ्याचं हृदय आहे. आणि तशाच प्रकारे हे मंडळीचं सुद्धा हृदय असलं पाहिजे, की देवासाठी आपण लोलबतो आणि आपला ध्यास तो आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं, की देव कुठे आहे? त्याचा स्रोत कुठून आपल्याला भेटतो? तर त्याच्या पवित्र वचनांमध्ये आपल्याला शिकायला भेटतो. का बरं प्रेषितांचं शिक्षण यामध्ये ती मंडळी तत्पर होती? त्याचं मोल काय आहे? काय प्रेषितांचं शिक्षण म्हणजे आज ज्या प्रकारे म्हटलं जातं, की जे प्रेषित आहेत, आज जे लोक म्हणतात, की आम्ही प्रेषित आहोत किंवा काय, काय त्यांच्याबद्दल बोललं जात आहे का? तर नाही, बिलकुल नाही. बिलकुल नाही. तर हे जे प्रेषित आहेत, जे 12 शिष्य प्रभूचे, त्याच्याबद्दल इथं आपल्याला बोललेलं आहे, जिथं देवाच्या आत्म्याने अद्भुत रीतीने त्यांचा उपयोग करून घेतला आणि आपल्याला पाहायला भेटतं, की त्यांच्या द्वारे देवाने त्याच्या प्रेरणेने त्याचं वचन लिखित स्वरूपात आपल्यासाठी जतन करून ठेवलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी पाहतो, तर इपिस्करास पत्र अध्याय 2 वचन 20 मध्ये सांगितलेलं आहे, की मंडळी जी आहे, प्रेषित आणि संदेष्टे ह्या पायावर रचलेली आहे. बरोबर? प्रेषित आणि संदेष्टे आपल्या जवळ काय बरं आता? प्रेषित आणि संदेष्टे आहेत. आपण मागे सुद्धा ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. का मंडळीसाठी प्रेषितांचं शिक्षण मोलाचं आहे? कारण प्रेषितांचं शिक्षण जे होतं, ते वचनाचा उलगडा करणार होतं. आणि जेव्हा प्रेषित वचनाचा उलगडा करायचे, त्यावेळी समोर ख्रिस्त दिसल्याशिवाय राहत नव्हता. कारण ज्यावेळेस पेत्राने त्या पेंटेकॉस्टच्या दिवशी ज्यावेळेस उलगडा केला वचनाचा जुन्या करारातून, त्याने दाविदाचं पण उदाहरण घेतलं तिथं. एक असं उदाहरण घेतलं तर म्हणतं, की तिथं दावीद म्हणतो स्तोत्रामध्ये, की "पहा तुझ्या सेवकाला, तुझ्या भक्ताला कुजण्याचा अनुभव तू येऊ देणार नाहीस." आणि लगेच पेत्र काय म्हणतो? हां, हे कुणाबद्दल होतं? प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल होतं. कारण दावीद मेला, तो कुजला आणि त्याला कुजण्याचा अनुभव आला. परंतु देवाच्या आत्म्याने त्याला अगोदरच सांगितलं होतं, की असा एक येणार आहे, की ज्याला कुजण्याचा अनुभव येणार नाही. पाहिलं? हा उलगडा आहे प्रेषितांच्या शिक्षणाचा. आणि ज्यावेळेस प्रेषितांचं शिक्षण उलगडायचं, ज्यावेळेस प्रेषित उलगडायचे, तो कशातून उलगडा होता? जुन्या करारातील संदर्भ घ्यायचे ते आणि जुन्या करारातून ख्रिस्त प्रदर्शित करायचे. आणि तुम्हाला माहिती आहे का? त्या जे पेंटेकॉस्टच्या दिवशी जे लोक त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांच्या हृदयाला चुरचूर लावणारी गोष्ट काय होती माहिती आहे का? इथं प्रेषितांनी केलेले चमत्कार त्यांच्या हृदयाला चुरचूर लावणारे नव्हते. किंवा ते प्रेषित किती छान बोलतात, हे त्यांच्या हृदयाला चुरचूर लावणारं नव्हतं. तर प्रेषितांनी केलेला ख्रिस्ताचा उलगडा त्यांच्या हृदयाला भिडणारा होता. कारण त्यांच्यामधील काही असे लोक होते, की ज्यांनी ख्रिस्ताला वधस्तंभी खेळलेलं होतं.
ती बातमी जास्त काळ झाली नव्हती, कारण 40-50वा दिवस आहे. ख्रिस्त मेला, उठलेला आहे, स्वर्गात गेलेला आहे, आणि आता 50वा दिवस आहे हा लगेच. आणि 50व्या दिवशीच ह्या गोष्टी ते ऐकत आहेत. बरोबर की नाही? तर हे अचंबित करणारी गोष्ट आहे. आणि या सर्व गोष्टी ऐकत असताना ख्रिस्ताचा उलगडा आपल्याला पाहायला भेटतो. त्यांच्या हृदयात काय करतो? चुरचूर लावतो. म्हणूनच अमावास्या वाटेवरचे शिष्य, त्यांची अवस्था सुद्धा आपण पाहतो, की ते ज्यावेळेस प्रभू त्यांना सोडून गेला, नाही का, आणि स्वतःबद्दल त्याने सगळ्यात अगोदर उलगडा करून सांगितलं, नाही का, लुक वर्तमान आपल्याला त्या ठिकाणी सांगतं की त्याने स्तोत्र, मोशेचा ग्रंथ आणि संदेश यामधून स्वतःबद्दलचा उलगडा केला. आणि पहा, तो ज्यावेळेस निघून गेला प्रभू तिथून, त्यावेळेस ते दोघं शिष्य विचार करणार, अरे म्हणे, हा तर प्रभू होता. आणि तो जेव्हा बोलत होता त्यावेळेस आपल्या हृदयात उकळी फुटत होती की नाही? का बरं? कारण तो स्वतःचा उलगडा करत होता. देवाच्या प्रिय लेकरांनो, मंडळीसाठी सगळ्यात मोलाची गोष्ट ही आहे ख्रिस्त उलगडणं. ख्रिस्त गौरविला गेलेला मंडळीमध्ये प्रत्येक वचनामध्ये पाहिजे. जो मंडळीला आधार देतो, पोषित करतो, आपल्या मंडळीला तो नेहमी सांत्वना देतो, फटकारतो, कारण ख्रिस्तच मंडळीचं मस्तक आहे. आणि त्याबद्दलच आपल्याला पाहायला भेटतं प्रेषितांनी काय केलेलं आहे, कुणाबद्दल गाजवलेलं आहे. पहिली योहान अध्याय 1 मध्ये म्हणतो की प्रारंभापासून जे होतं, जे आम्ही ऐकलेलं आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहे, जे आम्ही न्याहाळलं, ते आपल्या हातांनी चाचपलं, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो म्हटलेलं आहे. कुणाबद्दल सांगतो? तो म्हणतो आम्ही जे प्रारंभापासून होतं. काय होतं? तर योहान कृषी वर्तमानामध्ये तो म्हणतो, तो शब्द होता प्रारंभापासून, तो शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. बरोबर की नाही? तो म्हणतो की तो प्रारंभापासून होता, त्याला आम्ही ऐकलं. तो म्हणतो की आम्ही आपल्या डोळ्यांनी सुद्धा पाहिलं. तर ऐकलं हे आपल्याला कशाबद्दल आठवण करून देतं माहितीये? संदेष्टांच्या पुस्तकांमध्ये, जुन्या करारातून, नियमशास्त्रातून त्यांनी ख्रिस्ताला ऐकलं. किती अद्भुत आहे ना? तो म्हणतो की आमच्या डोळ्यांनी सुद्धा आम्ही पाहिलं. एवढंच नाही तर आम्ही त्याला न्याहाळलं म्हटलेलं आहे. आणि एवढंच नाही तर तो म्हणतो की आम्ही चाचपलं सुद्धा. थोमा होता, तो म्हणतो की प्रभू आधी तुझे वन दाखव, त्यावेळेसच मी विश्वास ठेवल. प्रेषितांनी चाचपलं त्याला. अरे हाच ख्रिस्त आहे ज्याला वधस्तंभी खेळण्यात आलं होतं. हे बघा वन, हाच ख्रिस्त आहे ज्याला कबरेत पण ठेवण्यात आलं, तो पुन्हा उठलेला आहे. बरोबर? तर प्रेषितांचं शिक्षण मंडळीसाठी सगळ्यात मोलाचं आहे, नाही का? कारण संदेश त्यांनी येणाऱ्या मसीहाची वाट पाहिली, तर प्रेषितांनी त्या मसीहाला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि त्याची साक्ष त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की आपल्या जवळ प्रेषित आणि संदेश ते त्यांचं शिक्षण आहे. आणि मंडळीसाठी ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, तुम्ही ज्या मंडळीमध्ये आहात, त्या मंडळीमध्ये तुम्ही सगळ्यात अगोदर हा विचार करणं गरजेचं आहे की तिथं वचनाला किती प्राधान्य दिलेलं आहे. तिथं ख्रिस्त किती गौरविला जात आहे. आणि जर त्या मंडळीमध्ये ख्रिस्त गौरविला जात नाही, जर वचनाला प्राधान्य नाही, तर हा विचार करणं गरजेचं आहे की काय मी एका सुदृढ मंडळीचा भाग आहे का? तर वचनासाठी ही मंडळी तत्पर होती. दुसरी गोष्ट, दुसरा गुणवैशिष्ट्य म्हणजे काय? वचन 42 मध्ये सांगितलं, सहवासात. सहवास किती अद्भुत आहे. आता हा जो शब्द आहे ना, सहवास, हा शब्द, त्याचा जर मूळ अर्थ आपण पाहिला ना, तर हा शब्द वाटून घेणं, सहभाग, नाही का, संगती. जसं दोघं भाऊ एका कुटुंबामध्ये राहतात, नाही का, तर एकमेकाचे सुख दुःख ते वाटून घेतात, एकमेकांच्या गरजा ते पुरवतात, एकमेकांसाठी ते झटतात. जर भाऊ एक दुखी आहे तर दुसऱ्याला रडू येतं. जर आपला भाऊ आपल्यापासून जर दुरावला गेला तर त्याबद्दल त्याला वेदना होतात, नाही का? तर सहभागिता ही अशाच प्रकारचे एक नातं दाखवणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का की यामध्ये याचा अर्थ असा आहे की हे फक्त मैत्रीपूर्ण बोलणं नाहीये, नाही का, तर ख्रिस्तामध्ये असलेलं आत्मिक नातं ते आहे. आणि म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, असं कधीच समजू नका की ह्या जगामध्ये आमचं कोणीच नाहीये. बरोबर? ह्या जगामध्ये कदाचित तुमचे आई वडील तुम्हाला सोडून गेले असतील, कदाचित तुम्हाला या जगामध्ये कुटुंब किंवा तुम्हाला आधार देणारं कोणी नसेल. पण लक्षात घ्या, देवाने अद्भुत कुटुंब तुमच्यासाठी दिलेलं आहे. आणि ती मंडळी आहे. ती मंडळी आहे. हे आत्मिक नातं ख्रिस्तामध्ये जोडल्या गेलेलं आहे. आणि माहिती आहे का, हे नातं कसं आहे माहिती आहे का? परस्पर काळजीचं नातं आहे. आणि हे सुवार्तेच्या सेवेत सुद्धा सामील होण्यातून व्यक्त होतं. एकमेकांसाठी ते झटतात, एकमेकांसाठी प्रार्थना करतात, नाही का? आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्याच प्रकारे
हे नातं कसं आहे माहिती आहे का? ख्रिस्ताशी जोडलं गेलेलं आहे. आणि आपण जर ख्रिस्तावर प्रीती करतो तर आपण एकमेकावर प्रीती करू. म्हणूनच ज्यावेळेस जुन्या करारामध्ये सुद्धा आज्ञा देण्यात आलेल्या आहेत बघा. तर त्या आज्ञांचं जे स्वरूप आहे ते अशा प्रकारचं आहे. सगळ्यात पहिल्या त्या चार आज्ञा आहेत त्या देवाबद्दल सांगतात. देवासोबतचं आपलं नातं, देवावरील आपली प्रीती ते दाखवतात नाही का? आणि तिथं जर तुम्ही पडले ना, तर तुम्ही इथं बाकीच्या सहा आज्ञा किती दाखवल्या तरी तुम्ही पडलेलेच आहात. कारण शास्त्री पुरुषी जे होते ते अशा प्रकारे विचार करायचे की आम्ही देवाला दशांश देतो. आणि तो दशांश कसा द्यायचा मला माहितीये का? की आम्ही हा दशांश देतो मग आम्हाला आई वडिलांची आज्ञा मान राखण्याची गरज नाही. पण ख्रिस्त काय म्हणतो? नाही, चुकीचं आहे ते. जर तुम्ही देवाबद्दल जर इतका विचार करणारे आहात, तर तुम्ही आपल्या बंधूबद्दल सुद्धा विचार कराल नाही का? योहान जो आहे तो तेच म्हणतो की एखादा बंधू म्हणतो की मी देवावर प्रीती करतो म्हणे आणि तो जर आपल्या बंधूचा द्वेष करतो तर तो देवावर प्रीती करत नाही. तर हे तत्व आहे, लक्षात घ्या. आणि आपल्याला पाहायला भेटतं ख्रिस्त मंडळीसाठी आला, जगला, ख्रिस्त मंडळीसाठी मरण पावला, पुन्हा उठलेला आहे आणि तो आज मंडळीसाठी स्वर्गात बसलेला आहे. तो आजही मध्यस्थी करत आहे आणि मंडळीला नेण्यासाठी तो पुन्हा येणार आहे. आम्ही ख्रिस्तामध्ये तारल्या गेलो आहोत. आमच्या स्वतःचं काहीच नव्हतं. आमचे कोणती प्रयत्न, आमचे कोणत्याच गोष्टी आम्हाला कधीच देवासमोर उभं राहण्यासाठी पात्र करू शकणार नव्हत्या. ख्रिस्ताने हे सर्व काही आम्हाला मिळवून दिलेलं आहे. आणि म्हणून ख्रिस्तावरील जी प्रीती आहे ज्यावेळेस आम्हाला समजते, त्यावेळेस आम्ही एकमेकावर सुद्धा प्रीती करतो. कारण ख्रिस्ताच्या रक्ताने आपण मोलाने विकत घेतलेले आहोत. प्रकटीकरण 5व्या अध्यायामध्ये काय सांगितलं? त्याने देवासाठी विकत घेतले स्वतःचं रक्त सांडून. हे किती अद्भुत आहे. आणि ही सहभागिता कशी माहिती आहे काय? पहिली योहान अध्याय 1 मध्ये तो म्हणतो की ही सहभागिता, तो म्हणतो की सगळ्यात अगोदर ख्रिस्ताची पित्यासोबतची सहभागिता आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं ख्रिस्ताद्वारे आता आपली सुद्धा पित्यासोबत सहभागी आपण झालेलो आहोत. प्रेषित म्हणतो की आमची सहभागिता ख्रिस्तासोबत आहे. आणि आता तुम्ही ते संदेश ऐकून तुम्ही ख्रिस्ताशी जगलेले आहात म्हणून तुम्ही सुद्धा आमच्या सोबत ख्रिस्ताशी सहभागी आहात. म्हणून ख्रिस्तामध्ये आपण एकत्र आहोत. का बरं सहभागिता गरजेची आहे? का सहभागिता गरजेची आहे? तर कलसे 3:16 आपल्याला अगदी स्पष्ट सांगतं, आम्ही का एकत्र येतो? आम्ही फक्त येऊन बसण्यासाठी येत नाही. बरोबर? मंडळीमध्ये आम्ही फक्त तेवढा वेळ घालवण्यासाठी आम्ही येत नाही. तर लक्षात घ्या कलसे 3:16 मध्ये तो उद्देश सांगितलेला आहे. ख्रिस्ताचं वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो. बरोबर? आणि जर ख्रिस्ताचं वचन आपल्यामध्ये भरपुरीने राहील तर पुढे काय होईल माहिती तुम्हाला? कलसे 3:16 मध्ये पुढे सांगितलंय, परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या. बोध करा. बरं, ज्ञानाने शिकवण देणं म्हणजे एखादा भाऊ जर अशक्त आहे, त्याला आपण काय करतो? त्याला आपण प्रभूच्या वचनात कसं स्थिर करता येईल मंडळी या नात्याने आपण तो प्रयत्न करतो. बोध करणं कशाबद्दल सांगतं? योग्य तो सल्ला देणं. जर वयस्कर बहीण किंवा भाऊ आहे, तो आपल्या समोर असणारा तरुण मुलगी किंवा तरुण भाऊ त्याला कशा प्रकारे योग्य मार्गदर्शन पाहिजे त्याबद्दल ती मार्गदर्शन करेल, बोध करेल की बाबा तुला इथं हे निर्णय घ्यायला पाहिजे, तुला असं उभं राहायला पाहिजे, आम्ही तुला सांगतोय ह्या गोष्टी शिकायला पाहिजे. त्यासाठी काय गरजेचं आहे? ख्रिस्ताचं वचन भरपुरीने राहणं. पुढे काय? अंतःकरणात देवाला स्तोत्रे. आपण कशाला मंडळीमध्ये येतो? ज्ञानाला, ज्ञानाने एकमेकांना शिकवण देणं, बोध करणं आणि देवाला स्तोत्रे गाणं, गीते, आध्यात्मिक गायने, कृपेच्या प्रेरणेने गाणं. आपण देवाच्या ख्रिस्ताच्या कृपेचा अनुभव तिथं घेतो. कारण ख्रिस्ताचं शरीर म्हणून ज्यावेळेस एकत्र येतं त्यावेळेस अधिक अद्भुत रीतीने आपण त्या मस्तकाचा अनुभव घेतो की पहा तो मस्तक किती अद्भुत रीतीने कार्य करतो. कारण ख्रिस्त एका वैयक्तिक व्यक्तीबद्दल, एका वैयक्तिक व्यक्तीबद्दल किंवा एका प्रत्येक नाही का व्यक्तीबद्दलच नाही तर आपल्याला पाहायला भेटतं की त्या मंडळीबद्दल पूर्णपणे विचार करणार आहे. प्रत्येक व्यक्तीवर तो नक्कीच प्रीती करतो, परंतु मंडळीवर तो प्रीती करणारा ख्रिस्त आहे. आपल्याला पाहायला भेटतं की विश्वासणारे केवळ भौतिक भौतिक वस्तूंचीच नाही तर आत्मिक देणग्यांची वाटणी करतात. कशा प्रकारे ही सहभागिता आहे? आपल्याला देवाने जी कृपादान दिलेली आहेत आपण त्याचा उपयोग मंडळीसाठी, एकमेकांना प्रभूमध्ये वाढवण्यासाठी करतो नाही का? देवाने जसं उदाहरणार्थ वयस्कर ज्या बहिणी आहेत त्यांना प्रभूमध्ये वाढवलेलं आहे, त्यांच्यामध्ये ख्रिस्ताचं वचन भरपुरीने आहे नाही का? मग देव त्यांचा उपयोग कसा करतो?
इतर बहिणींना कसं प्रभूमध्ये वाढवता येईल, कशा प्रकारे तुम्ही अधीनता शिकाल, कशा प्रकारे तुम्ही वचनाचं आज्ञापालन करायला शिकाल. एखादे वयस्कर अंकल नाही का, ते प्रभूमध्ये प्रभूच्या वचनाने भरले आहेत, ते तरुणांना कशा प्रकारे तुम्ही योग्य ते निर्णय घ्याल, कशा प्रकारे तुम्ही उभे राहाल, या सर्व गोष्टींबद्दल विचार करतात. देवाने दिलेल्या देणग्या प्रत्येकाला वेगळ्या आहे. कोणी पाहुणचार करू शकतं नाही का, पाहुणचार करतं. कृपादानांची वेगवेगळे प्रकार आहेत आपल्याला पाहायला भेटतात. त्यामध्ये अनेक मोठी लिस्ट आहे. कोणी उपदेश करतं नाही का, कोणी आपल्याला पाहायला भेटतं बोध करतं, कोणी आपल्याला पाहायला भेटतं की सर्व जे जे व्यवहार आहे ते पाहतं मंडळीचे. उदाहरणार्थ कोणी येऊन ते चर्चचे खुर्च्या लावणं, झाडणं किंवा हे सुद्धा एक तो भाग आहे. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टींद्वारे आपण काय करत आहोत? सरते शेवटी ख्रिस्ताच्या ख्रिस्ताची सेवा करत आहात. ख्रिस्ताचं गौरव त्याद्वारे होतं. आणि इथं जो शब्द वापरले आहे ना, तो सहभागिता, त्याबद्दल बोलत असताना विशेष करून कॅल्विन जे आहे ते अशा प्रकारे म्हणतात की तो जो शब्द आहे ना, सहभागी किंवा सहवास, हा शब्द गरिबांची सेवा त्याच्याशी जोडलेला आहे. विशेष करून काळजी घेणं एकमेकांची, त्याच्याबद्दल तो मार्गदर्शन करणार आहे. सहवास ही नैसर्गिक समुदाय नसून ख्रिस्तामध्ये करारावर आधारलेली मंडळी आहे. म्हणूनच पहिले करिंथ 1:9 मध्ये काय सांगितले, ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या सहभागीपणात तुम्हाला बोलावले, तो देव विश्वसनीय आहे. आणि म्हणूनच असे जे कॅटेकिझम्स आहे नाही का, त्यांच्यामध्ये कम्युनियन ऑफ सेंट्स नाही का, किंवा संतांची जी सहभागिता आहे त्याबद्दल बोलत असताना ते अशा प्रकारे म्हणतात की आपण ही सहभागिता म्हणजे काय, की जो लाभ ख्रिस्तामध्ये आम्हाला मिळालेला आहे, ख्रिस्तामध्ये जे आशीर्वाद आम्हाला मिळालेले आहे, ते आम्ही एकमेकांसोबत वाटून घेतो. जे कृपादान आम्हाला देवाच्या आत्म्याने दिलेले आहे, ते सुद्धा आम्ही एकमेकांशी वाटतो. तर सहभागिता त्याबद्दल आहे. आणि सहभागितेबद्दल बोलत असताना इब्री 10:25 मध्ये काय सांगितलेलं आहे, की आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करावा, आणि तो दिवस जसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसेल, तसा तुम्ही अधिक तो करावा. तर किती हे अद्भुत आहे एकत्रित येणं नाही का. तिथं आपण आपला जो ख्रिस्त आहे प्रभू, त्याची आठवण आपण करतो. मंडळीचा मस्तक त्याच्या अधीन होऊन त्याच्या प्रतिमेमध्ये दिवसेंदिवस घडण्यासाठी आपण एकत्र येत आहोत. आणि मग या संगतीची किंवा या सहवासाची वैशिष्ट्य काय आहेत बरं? तर आत्मिक वाटणी आपण करतो तिथं, म्हणजे वचन, एकमेकांसाठी प्रार्थना करणं, एकमेकांना प्रोत्साहन देणं. भौतिक वाटणी काय बरं? आपल्या समोर गरजवंत आहे भाऊ विश्वासणारा, त्याची गरज कशी आपल्याला पूर्ण करता येईल. आपली जबाबदारी म्हणजे काय, आपल्याला पाहायला भेटतं की पवित्रतेसाठी प्रोत्साहन करणं. जर एखादा भाऊ पापात, एखादी बहीण पापात जगत आहे किंवा वाईट मार्गाने चाललेली आहे, तर ज्याला समजलेलं आहे, ज्याला माहीत आहे, त्याने त्याला समजावणं की हे चुकीचं आहे, पवित्रतेसाठी प्रोत्साहन करणं, ही सुद्धा जबाबदारी आहे. आणि आणखी काय बरं? हा सहवास कशाबद्दल आहे? ऐक्याबद्दल आहे. मग हा ऐक्य कसं आहे? तिथं आपण भेदभाव करत नाही. कोणत्या जातीतून आहेस, कोणत्या संस्कृतीतून आहेस, तू श्रीमंत आहेस का, तू गरीब आहेस का, हा भेद आपण तिथं करत नाही. आणि शेवटी सहभागिता किंवा सहवास कशाबद्दल बरं? सेवेबद्दल आहे. प्रत्येक सदस्याने आपल्या देणग्यानुसार सेवा करणं गरजेचं आहे. ओके. दुसरी पुढची बाब आपल्याला पाहायला भेटतं, भाकर मोडणं. पुढे काय सांगितलेलं गुणवैशिष्ट्य? भाकर मोडणं. आता आपल्याला माहित आहे की भाकर मोडणं म्हटल्यानंतर नेहमीच इथं याचा अर्थ प्रभू भोजन अशा प्रकारे नाही, तर दोन प्रकारे याचा अर्थ निघतो. एक तर ही मंडळी जी होती पहिली, ती ज्यावेळेस एकत्र यायची, तर ते एकत्र जेवण पण करायचे, एकत्र भोजन करणं नाही का, एकमेकांसोबत बसणं आणि एका टेबलवर एकत्रित येणं, हे किती अद्भुत आहे नाही का. तर नक्कीच त्याची पण आठवण करून देतं. आणि दुसरी गोष्ट प्रभू भोजन, त्याच्याबद्दल आपल्याला ते आठवण करून देतं की जिथं आपण ख्रिस्ताचं वधस्तंभावरील जे कार्य आहे नाही का, तो आपल्यासाठी आला, आपल्यासाठी जगला, त्याने आपला देह आपल्यासाठी दिलेला आहे, त्याने आपला अनमोल रक्त आपल्यासाठी सांडलेला आहे, त्याचा आपण काय करतो? ते स्मरण करतो नाही का. आणि हे सुद्धा याद्वारे मंडळी काय करते माहिती आहे का, याद्वारे हे घोषित करते की आम्ही एकाच मस्तकाशी जोडल्या गेलेलो आहोत. आणि ते मस्तक काय आहे? ख्रिस्त येशू आहे. ओके. ख्रिस्त येशू आहे. बरोबर. तर मग यामध्ये मग एकमेकांचं प्रेम वाटणं, ऐक्य, एकमेकांची काळजी, व्यवहार, पुढे जाऊन या सर्व गोष्टी सुद्धा आपल्याला तिथे पाहायला भेटतात. तर प्रभू भोजन
भाकर मोडणं त्याच्याबद्दल आपल्याला आठवण करून देतं. पहिले करिंदमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की हे स्मरणाबद्दल सांगितलेलं आहे. ओके, याबद्दल आपण आणखी एका पुढच्या भागामध्ये शिकणार आहोत. पुढे आपल्याला पाहायला भेटतं की प्रार्थना करणं. सुदृढ मंडळी जी आहे ती मंडळी प्रार्थनाशील मंडळी आहे. प्रार्थनेशिवाय ती राहू शकत नाही. जी मंडळी ख्रिस्ताच्या वचनाने भरलेली आहे, जी मंडळी प्रेषितांच्या शिक्षणामध्ये तत्पर आहे, जी मंडळी सहवासामध्ये तत्पर आहे, जी मंडळी आपल्याला पाहायला भेटतं भाकर मोडण्यात तत्पर आहे, तीच मंडळी प्रार्थनेमध्ये सुद्धा तत्पर आहे. प्रेषितांच्या कृत्येमध्ये अनेक आपल्याला उदाहरणं पाहायला भेटतील. उदाहरणार्थ पेत्राला ज्यावेळेस तुरुंगात टाकण्यात आलं त्यावेळेस त्याच्यासाठी मंडळी प्रार्थना करत होती, बरोबर. आपण एकमेकांसाठी प्रार्थना करतो, इतका अद्भुत आहे. प्रार्थना जसा एक मुलगा खाली हाताने आपल्या पित्याकडे येतो तसं आपण आपल्या स्वर्गीय पित्याकडे जातो, नाही का. प्रार्थना ख्रिस्ताच्या नावात आपण करतो, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, म्हणजेच देवाचं वचन आपल्या हृदयात भरलेलं आहे आणि त्या वचनानुसार आपण प्रार्थना करतो. प्रार्थनेद्वारे आपण काय दाखवतो की आम्ही देवा तुझ्यावर निर्भर आहोत, तुझ्या इच्छेच्या आम्ही अधीन आहोत, नाही का. ते अधीनता आपल्याला दाखवतं. आणि प्रार्थनेचं सर्वात सुंदर उदाहरण काय माहितीये का, ख्रिस्ताने स्वतःसाठी आणि इतरांसाठी आणि पित्यासोबतच्या सहभागितेसाठी प्रार्थना केलेली आहे. जर तुम्ही बारकाईने जर योहान 17वा अध्याय जर वाचला तर तुम्हाला प्रार्थनेचं स्वरूप पाहायला भेटतं. ती महायाजकीय प्रार्थना आहे. इतकी अद्भुत रीतीने ख्रिस्ताने केलेली प्रार्थना आहे, जिथं तो स्वतःसाठी प्रार्थना करतो, शिष्यांसाठी प्रार्थना करतो आणि इतर विश्वासणाऱ्यांसाठी तो प्रार्थना करतो. ख्रिस्ताने गेतशेमानेमध्ये असताना सुद्धा प्रार्थना केलेली आहे आणि वधस्तंभावर असताना सुद्धा त्याने प्रार्थना केलेली आहे. किती अद्भुत ही आहे. आणि म्हणून प्रार्थना करणार चर्च म्हणजे जिवंत चर्च आहे. ती मंडळी जिवंत आहे कारण ती प्रार्थनाशील आहे. म्हणून मंडळीमध्ये प्रार्थना योद्धे उभे राहणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे की चार्लस स्पर्जन ज्यावेळेस उपदेशाला जायचे त्यावेळेस त्यांच्यासाठी ना 4-5 लोक एका खोलीमध्ये बसून प्रार्थना करत राहायचे जोपर्यंत त्यांचा उपदेश संपत नाही. का? कारण देवा, हे तुझं वचन आहे अद्भुत. तो म्हणायचा की मी अशक्त आहे. त्या पुलपीडवर जात असताना सुद्धा मी डगमगतो, नाही का. मी बोलू शकत नाही, काय बोलणार आहे. मला तुझ्या कृपेची गरज आहे. आणि पहा ते लोक प्रार्थना करत आहेत, प्रभू तुझ्या वचनाने आज संजीवन आण अद्भुत रीतीने. पुढे 5वं गुणवैशिष्ट्य आपल्याला पाहायला भेटतं की ही मंडळी जी आहे आदर आणि भय धरणारी मंडळी होती. आणि वचन 43 आपल्याला त्याबद्दल सांगतं बघा. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्य व चिन्हे घडत होते. प्रत्येक मनुष्याला भय वाटलं. हे भय कशाबद्दल आहे? देवाचं वचन जितकं रुजलं जातं आपल्या हृदयात, जितका ख्रिस्त गौरविला जातो, नाही का. त्यांनी केलेले चमत्कार नव्हते त्यांचं भय. तर आपल्याला पाहायला भेटतं की प्रेषितांच्या शिक्षणामध्ये ख्रिस्त गौरविलेला आहे. आणि त्या गौरविल्या गेलेल्या ख्रिस्ताला ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपलं हृदय थरथरतं आणि आदरयुक्त भय आपल्या हृदयात निर्माण होतं. यशया बघा, ज्यावेळेस त्याने ख्रिस्ताचं गौरविला गेलेल्या ख्रिस्ताला पाहिलेला आहे त्यावेळेस तो यशया म्हणतो की प्रभू मी अशुद्ध ओठांचा आहे, बरोबर की नाही, आणि मी अशुद्ध लोकांमध्ये राहतो. तर हीच प्रतिक्रिया आपली सुद्धा आहे. तर मंडळी जी आहे दिवसेंदिवस ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये घडत असताना खरं ते भय उत्पन्न होतं. कारण देवाची उपस्थिती खरं भय उत्पन्न करते. आणि भीती अशाबद्दल हे नाही, तर हे भक्तिभावाबद्दल आहे. आणि कॅल्विन अशा प्रकारे म्हणतात की खरे उपासक म्हणजे जे देवापुढे नम्र होतात आणि केवळ त्याच्या कृपेवर ते विसांबतात, नाही का. म्हणूनच ज्यावेळेस आपण रिफॉर्मेशनचा काळ पाहतो तिथं सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की उपासना पुन्हा ख्रिस्त केंद्रित झाली तिथं, नाही का. आणि मानवी कृत्यांपासून, मानवी प्रयत्नांपासून पुन्हा देवाच्या वचनाकडे तिथं त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. आणि त्यावेळी सुद्धा ते आत्म्याने ज्यावेळेस भरले, त्याच्या वचनाने भरले, त्यांनी आदराने देवाची सेवा केलेली आहे. इब्री 12:28 मध्ये काय सांगितलं, देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा आदर व भय धरून करू आपण, नाही का. मंडळी या नात्याने मंडळी आदर करते देवाचा, त्याच्या वचनाचा. आणि म्हणून ही सेवा त्याचा आदर करून ती करते, नाही का. म्हणून अशी जी मंडळी देवाच्या वचनापुढे थरथरते यशया 66:2 नुसार आणि उपासनेत भक्तिभाव ठेवते आणि सहज करमणूक प्रदान उपासना नाकारते, ही मंडळी सुदृढ मंडळीचे एक लक्षण आहे. काय? जी वचनापुढे थरथरते, उपासनेत भक्तिभाव ठेवते आणि करमणुकीची उपासना जी आहे ती नाकारते, ही मंडळी कशी आहे माहिती आहे का? सुदृढ मंडळी आहे. 6वं आपलं गुणवैशिष्ट्य आपल्याला पाहायला भेटतं मंडळीचं,
प्रेम आणि उदारता जे वचन 44-45 मध्ये आपण पाहतो, तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. आता जेव्हा ख्रिस्ताची महानता आपल्याला समजते नाही का, ख्रिस्ताचं गौरव आपल्याला समजतं, त्यावेळेस आपल्याला पृथ्वीवरील जी मोलता आहे काहीच वाटणार नाही. कारण आम्ही एकमेकांसाठी जगतो. कारण तो ख्रिस्त करिंथकरास पत्रामध्ये सांगितले की तो धनवान असता आपल्यासाठी दरिद्री झाला, यासाठी की त्याच्या दारिद्र्याने आपण धनवान व्हावं. ज्यावेळेस आपण हे समजून घेतो ना, त्यावेळेस आपल्याला समजतं की ख्रिस्ताने जी श्रीमंती मला दिलेली आहे, ख्रिस्ताने जो पैसा मला दिलेला आहे, ख्रिस्ताने मला ज्या विविध क्षेत्रामध्ये उभं केलेलं आहे, मला ज्या ज्या प्रकारे त्याने उभं केलेलं आहे, मग फक्त श्रीमंतीच नाही, तर मग कदाचित मी शिक्षण देण्यामध्ये चांगला तरबेज आहे, मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं उभा आहे, ह्या सर्व गोष्टींचा उपयोग कशा प्रकारे त्याच्या गौरवासाठी होईल, कशा प्रकारे त्याच्या गौरवासाठी होईल नाही का. तर अद्भुत रीतीने हे त्याच्याबद्दल आहे. आणि तेच पहिल्या मंडळीमध्ये होतं. त्यांना ख्रिस्त समजलेला आहे आणि म्हणून सर्व काही सामायिक होतं म्हटलेलं आहे. आणि सामायिक असणं म्हणजे आता तसं शक्य नाही नाही का. आता तसं याचा अर्थ असा नाही की आपण सगळं विकून द्या आणि आता मंडळीत एका ठिकाणी येऊन नाही का बसा, त्याबद्दल हे नाही सांगितलेलं आता. पण सामायिक याचा अर्थ काय माहितीये का, की तुम्ही एकमेकांसाठी झटणाऱ्या ही ऐक्यतेबद्दल सांगतं. ख्रिस्त जो आपला एकच मस्तक आहे, त्याच्या आपण अधीन आहोत, त्याचा जर आपण देह आहोत, तर आपण सुद्धा एक असलं पाहिजे. एक सुदृढ मंडळीची एक खूण आहे की आत्मिक ऐक्यता, जिथं एकत्र उपासना करणं, सेवा कार्य करणं आणि ख्रिस्तामध्ये एक होणं, सर्व सामायिक असणं. म्हणजे कशाबद्दल आहे? एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्याबद्दल आहे. बरोबर. एकमेकांसाठी उभं राहण्याबद्दल आहे, एकमेकांसाठी प्रार्थना करण्याबद्दल आहे, एकमेकांसाठी झटण्याबद्दल आहे. बरोबर की नाही. म्हणूनच फिलिppe 2:3 मध्ये काय सांगितलेलं आहे, तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काही करू नका, तर लिहिणतीने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. तुम्ही कुणी आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचे पहा. मंडळीचं हृदय हे असं आहे. वचन 45 मध्ये काय सांगितलं, ते सर्वांना वाटून देत होतं. मंडळीतील गरजवंतांच्या गरजा पुरवणं, एकमेकांसाठी उभं राहणं, ख्रिस्तामधील संपन्नता विश्वासणाऱ्यांना एकमेकांमध्ये कृतिशील फळांनी काय करते, आनंदित करणारे आहे. म्हणून ख्रिस्तावरचे प्रेम आपल्याला स्वार्थ त्यागी उदारतेकडे घेऊन जातं नाही का. देवाचं सामर्थ्य इथं स्पष्ट होतं की पहा, येशू त्यांच्यासाठी त्यांच्या मालमत्तेपेक्षा खूप अधिक मोलवान आहे. माहितीये, खूप अधिक मोलवान आहे. ते एकमेकांसाठी झटतात आणि त्याबद्दलच पुढे आपल्याला शिकायला भेटतं. त्यानंतर वचन 46 आणि 47 मध्ये आनंदी उपासना करणं. आता प्रेषितांचं शिक्षण, त्यानंतर आपण पाहिलं सहवास, भाकर मोडणे, प्रार्थना करणं आणि या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर आता ह्या सर्व गोष्टी एक उपासनेचा भाग आहेच. आणि पहा, मंडळी आता आनंदी हृदयाने भरलेली आहे. आणि आनंदी उपासना आणि स्तुती आता आपल्याला वचन 46-47 मध्ये पाहायला भेटतं. ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करत असत. कशी मंडळी मंडळीचं एकत्रित येणं होतं. फक्त रविवारीच एकत्र दिवस नव्हते ते, तर ते सहभागितेसाठी आसुसलेले असायचे. आठवड्यातून तत्परतेने दररोज म्हटलेलं आहे, ते सहभागितेसाठी आतुरलेले होते की पहा, आम्ही ख्रिस्ताच्या देहाचा एक भाग आहोत, आम्हाला नेहमी एकत्र राहायला पाहिजे, आम्ही सहभागितेसाठी नेहमी आसुसलेले पाहिजे. भाकर मोडणं, आम्ही एकत्रित रीतीने ख्रिस्ताबद्दल त्याचा गौरव करणं, देवाची स्तुती करणं आणि सालस मनाने जेवणं, म्हणजे काय, एकत्र येऊन बसणं. या सर्व गोष्टी अद्भुत आहे. हे खरंच अद्भुत आहे. प्रारंभीच्या मंडळीची उपासना एक तांत्रिक किंवा यांत्रिक अशा प्रकारची नव्हती, ती बंधनकारक अशी नव्हती, तर सुवार्तेमुळे त्यांच्या हृदयातील झालेला बदल जो होता, त्यातून दिसत होता की आम्हाला ख्रिस्तामध्ये पापांची क्षमा मिळालेली आहे, देवासोबत आमचं समेट झालेलं आहे, देवाच्या आत्म्याचा अनुभव आम्हाला मिळालेला आहे. आणि त्यामुळं आमची ही जी उपासना आहे, नैसर्गिकरित्या आनंदित स्तुतीत अशा प्रकारची ती प्रगट होते नाही का. ती उपासना ख्रिस्त केंद्रित आहे, ख्रिस्ताला उंचावणारी आहे, देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने ते आहे. आणि जॉन कॅल्विन म्हणतात की माणसाचं अंतःकरण हे सतत मूर्त्यांचे कारखाने आहेत, पण ख्रिस्तामध्ये आत्मा आपले हृदय जिवंत देवाकडे वळवतो आणि त्याच्यातील आनंद आपली खरी मेजवानी बनते नाही का. किती अद्भुत आहे, किती अद्भुत आहे. आणि शेवटचा जो भाग आहे आजच्या मेसेजचा, तो म्हणजे काय, की सुवार्थिक वाढ. ह्या सर्व गोष्टी आता घडल्या, सुदृढ मंडळीची गुणवैशिष्ट्ये आपण पाहत असताना पुढे जबाबदारी काय मंडळीची, सुवार्थिक कार्य, जे आपल्याला पाहायला भेटतं की मंडळीमध्ये भर पडते नाही का.
म्हणून मंडळी झटते एकमेकांसाठी, सुवार्ता प्रसारासाठी आणि एकमेकांना प्रभूमध्ये वाढवण्यासाठी. प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालत असे. का माहिती तुम्हाला? कारण प्रत्येक व्यक्ती सुवार्ता प्रसारामध्ये कार्यरत होता. प्रत्येक व्यक्ती सुवार्थेच्या कार्यासाठी प्रार्थना करणार होता. प्रत्येक व्यक्ती जे सुवार्ता प्रसाराच्या कार्यामध्ये भाग घेणार आहेत त्यांना प्रोत्साहित करणारा होता. लोक तेच सांगत आहे की प्रभू वाढवीत आहे. आणि ही मानवी मेहनत नाही आपल्याला पाहायला भेटतं. ही युक्तीने नाहीये, तर देव वाढवणार आहे. म्हणून पाऊल म्हणतो की मी लावलं, अपोलोसाने पाणी घातलं, पण देव वाढवणार आहे. हे अद्भुत आहे नाही का? आणि लावणारा पण कोणी नाही आणि पाणी घालणारा पण कोणी नाही, तर वाढवणारा तो श्रेष्ठ आहे नाही का? देव आहे. देव त्याच्या सार्वभौम रीतीने ते कृपेचे फळ देतो, मंडळीमध्ये भर पडते. पण मंडळीचं काम काय माहिती आहे? ख्रिस्त गाजवणं, नाही का? आणि ही वाढ फक्त लोकसंख्येबद्दलच नाहीये, तर ही वाढ आपल्याला पाहायला भेटतं की मंडळीच्या आध्यात्मिक जीवनाबद्दल सुद्धा आहे, पवित्रतेबद्दल सुद्धा आहे, ख्रिस्तामध्ये वाढण्याबद्दल सुद्धा आहे. म्हणूनच इफिस 4:15-16 मध्ये काय सांगितलं? आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या प्रत सर्व प्रकारे वाढावं. त्याच्यापासून पुरवठा करणारे प्रत्येक सांध्याच्या योग्य संबंध शरीराची जुळवणूक व जमाजमव असते आणि प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाने कार्य करत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करते. जर आपलं मस्तक, जर आपण आपल्या बुद्धीवरचा जर ताबा सुटला, तर आपल्याला खायचं समज नाही राहणार, बरोबर? आपण जर योग्य खाल्लं नाही तर आपलं शरीर काय होईल जाईल? खचून जाईल आणि आपण नष्ट होऊन जाऊ. तशाच प्रकारे हे आहे बघा. तो म्हणतो की प्रीतीने सत्याला धरून राहा. धरून जो मस्तक असा जो ख्रिस्त आहे त्याच्या प्रत आपण वाढावं. आपला मस्तक ख्रिस्त आहे आणि तो आपल्याला पुरवठा करणार आहे. तो ह्या शरीराची जुळवणूक करणार आहे, जमाजमा करणार आहे आणि सुदृढ मंडळी उभी करणार आहे. दररोज देव वाढ करत आहे. सुवार्थिक वाढ ही सतत चालणारी आहे. खरी सुवार्थिक मंडळी एखाद्या विशेष कार्यक्रमावर किंवा मानवी मोहिमेवरच अवलंबून नाहीये. दैनंदिन विश्वासू जीवन, उपासना आणि साक्षीद्वारे प्रभूकडे लोक येतात. लक्षात घ्या, आपण वेगवेगळ्या भागात राहतो, आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून येतो नाही का? आपण वेगवेगळ्या ठिकाणी काम करतो. तिथं आपलं जीवन इतर लोक पाहतात आणि ते ख्रिस्ताकडे आकर्षिले जातात. किती अद्भुत आहे ना? अद्भुत आहे की नाही? आणि हेच तर महान आहे. सुदृढ मंडळी कशी दिसते तर आपल्याला ते पाहायचं आहे ना? तर ही जी गुणवैशिष्ट्ये आहे ती तपासून पहा. प्रेषितांच्या शिक्षणात ती तत्पर आहे, बरोबर? ती मंडळी कशी आहे? प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात, बरोबर, प्रार्थना करण्यात, आदर करण्यात, प्रेम आणि उदारता दाखवण्यात, उपासना करण्यास आणि सुवार्थिक वाढीमध्ये सुद्धा त्या मंडळीमध्ये आपल्याला कार्य पाहायला भेटतं. म्हणून आपण ह्यावेळेस आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करू. आपण विचार करू की काय आम्ही ख्रिस्ताच्या वचनासाठी आज तुरलेले आहोत का? आमचं हृदय कसं आहे? सहवासासाठी आम्ही किती झटतो नाही का? एकमेकांना एकत्रित येण्यासाठी आमचं हृदय कसं झटतं? काय आम्हाला तो आनंद आहे का? हं? आम्ही आम्ही एकत्रितरित्या त्यावेळेस येतो, त्यावेळेस एकमेकांचं एकत्रित येणं आम्हाला आनंद देणार होतं का? आम्हाला स्वतःला प्रश्न विचारणं गरजेचं आहे. काय आम्ही आमचं प्रेम आणि आमची उदारता आमच्या कृतीतून दाखवतो का? आम्ही एकमेकांच्या गरजा पूर्ण करतो का? एकमेकांसाठी प्रार्थना करणारे आमचं जीवन आहे का? आमच्या जीवनातून ख्रिस्त आम्ही कसं एकमेकांना वाटून घेतो? आपण येथे थांबूया, आपण प्रार्थना करू. आपल्यामध्ये बाबा आहेत त्यावेळेस प्रार्थना करतील.